तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाशक्तीचाच विजय होणार असल्याचा विश्वास आमदार बच्चू कडूंनी व्यक्त केलाय। महाशक्ती सगळ्या जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलं। यावेळेला आम्ही कोणाला पाठिंबा देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बच्चू कडू यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहे। हो, तुम्ही महायुतीमध्ये होते, नेमकं कुठं खटकलं की तुम्हाला महाशक्ती? संभाजीनगरला एक मोठं आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये त्यांना निवेदन पण दिलेलं आहे। त्या निवेदनावर एका याच्यावर साधी चर्चा पण केली नाही, मीटिंग पण बोलावली नाही। पण ती मानसिकता काही आता मुख्यमंत्री महोदय आणि भाजप आणि राष्ट्रवादीची दिसत नाही आणि त्याच्यामुळं आता हा निर्णय आम्ही मोठ्या काय म्हणतो त्याला दगड ठेवून घेतो आहे, तो घेतला आहे। आता एकदा जे बोललो ते पत्थर की लकीर आहे। कसं पाहता तुम्ही आता या महाशक्तीकडे? कारण तुमच्याकडे राजू शेट्टी पण आलेले, शेतकरी नेते, छत्रपती संभाजीराजे आहे, तुम्ही आहे, जरांगे पाटील पण येणार का? गेल्या 75व्या वर्षापर्यंत आपण काँग्रेस आणि भाजप शिवसेना पाहिली, अजून तिसरा पर्याय महाराष्ट्र राज्यानं स्वीकारला नाही। मला वाटतं यावेळेस ते स्वीकारेल, जसं दिल्लीमध्ये स्वीकारला, पंजाबमध्ये स्वीकारला, खालच्या दक्षिणमध्ये आपण पाहतो काही भागात स्वीकारलेला आहे, चंद्रबाबू नायडूला स्वीकारलेला आहे। तसा बिहारमध्ये पण तिसरा पर्याय तिथं यशस्वी झालेला आहे, इथं यशस्वी होईल। महाशक्ती किती जागेची चाचपणी केलेली आतापर्यंत आणि किती उमेदवार दिसणार राज्यात? 288 पूर्ण लढवू आम्ही। हो, म्हणजे पूर्ण प्रत्येक मतदारसंघात लढू। आणि मुद्दा काय राहणार? तोच मुद्द्याचं बोला। काय मुद्द्याचं बोला? निवडणूक तुम्ही झेंडे गिंडे दाखवणं बंद करावं। आता हिरवे निळे भगवे झेंडे दाखवून तुम्ही आतापर्यंत लोकांना जे बुद्धू बनवलं, कधी मंदिराची भाषा करायची, कधी मस्जिदीची भाषा करायची, कधी पुतळ्याचं स्मरण करून द्यायचं आणि लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवण्याचं काम करायचं, ते बंद होईल ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।